पुण्यात फ्लॅट घेत असाल तर या चुका अजिबात करू नका. हॅलो एव्हरीवन, मी प्राजक्ता. मी पवन. आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत आम्ही पुण्यामध्ये फ्लॅट कसा फायनल केला, कोणत्या कोणत्या गोष्टी आम्ही चेक केल्या आणि आम्हाला कोणते प्रॉब्लेम आले, ब्रोकर सोबत काय इश्यू झाला होता. तर हे सगळं डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये आम्ही शेअर करत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे. वाव. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेंट. तुम्ही फक्त रेंट कन्सिडर करू नका, कारण की आपण रेंट कंपॅरिझन करतो वेगवेगळ्या फ्लॅटचे, पण आपण त्या रेंटच्या सोबतच बऱ्याच गोष्टी मिस करतो, जसं की कनेक्टिव्हिटी, पार्किंग अवेलेबिलिटी, पॉवर बॅकअप. जर केव्हा लाईन गेली तर तेव्हा तुम्हाला पॉवर बॅकअप असला पाहिजे. सोलर वॉटर हीटर, त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वतःचं गिझर किंवा वॉटर हीटर घ्यायची गरज पडणार नाही. अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तुम्ही त्या मिस करू शकता. आपल्याला फ्लॅट सोबत बाकीच्या ज्या काही अम्युनिटीज आहेत, जसं की वॉकिंग स्पेस झालं, गार्डन झालं. जर तुम्ही आता आम्ही दोघं फक्त कपल राहतो, पण ज्यांचे लहान मुलं असतील तर आपल्याला माहितीच आहे, लहान मुलांना नेहमी एंटरटेनिंग ठेवावं लागतं, नेहमी एंगेज ठेवावं लागतं. तर आपण त्यांना फक्त सॅटर्डे संडेला बाहेर नेणं, त्यापेक्षा जर गार्डन किंवा एखादा वॉकिंग स्पेस खाली अवेलेबल असेल तर मुलं त्यांचं पण खेळू शकतात. त्यामुळे ही पण एक गोष्ट आपण तपासून पाहिली पाहिजे की रेंट सोबत बाकीच्या पण गोष्टी कन्सिडर करताना ही जरी मिनिमम गोष्ट वाटत असेल तरी ही आता नेसेसरी झालेली आहे. बरोबर आहे ना. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्लॅट पाहायला जाताना सनलाईट आणि व्हेंटिलेशन नक्की चेक करा. तर जसं की आपण जेव्हा फ्लॅट पाहायला जातो तेव्हा जो फ्लॅट दाखवणारा असतो तो सगळ्या लाईट्स ऑन करून आपल्याला एकदम चांगल्या व्यवस्थित कंडिशनमध्येच फ्लॅट दाखवतो. पण आपल्याला काय करायचं असतं, करायला पाहिजे की तिथं जेव्हा आपण आपली रूम पाहायला गेलो जेव्हा आम्ही पहिली रूम पाहायला गेलो होतो, तेव्हा आम्ही रात्री रूम पाहिली होती आणि रात्री असं खूप स्पेशियस वाटत होतं, त्यामुळे आम्हाला ती रूम आवडली होती. पण नंतर जेव्हा सामान शिफ्ट केलं, जेव्हा ऍक्च्युअल जायची वेळ पडली, तेव्हा समजलं की ह्यात दिवसभर त्यात व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम होता, सनलाईट पण येत नव्हतं. बाल्कनी जरी स्पेशियस असली पण त्याचा यूज होत नव्हता. तर या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा ऍक्च्युअली राहायला जातो तेव्हा आपल्याला फेस करावं लागतात. त्यामुळे ज्या दिवशी आपण फ्लॅट पाहायला जातो तेव्हा ती एकदा न व्हिजिट करता 2-3 वेळा व्हिजिट केलं पाहिजे वेगळ्या टाइमला. जसं की आम्ही त्या दिवशी रात्री गेलो होतो, पण जर आम्ही दिवसा गेलो असतो आम्हाला समजलं असतं की सनलाईटचा इश्यू इथं आहे, इथे हवा येत नाही वगैरे, या गोष्टी आम्हाला समजल्या असत्या. आणि त्यामुळेच आम्ही हा जो फ्लॅट बघितला, हा सुद्धा रात्रीच बघितला होता, पण त्याला आम्ही सांगितलं होतं की उद्या सकाळी पण आम्ही एकदा व्हिजिट द्यायला येऊ. तर डेला व्हिजिट केल्यामुळे आम्हाला समजलं की हवा कशी खेळती राहते किंवा सनलाईट कसा येतो. आणि ऍक्च्युली ह्या गोष्टी खूप मिनिमल जरी वाटत असल्या तरी आपल्याला त्या घरामध्ये डेली राहायचं असतं. त्यामुळे असं नाही की सनलाईट आणि व्हेंटिलेशनच्या गोष्टी हे लोक का सांगत आहेत असं तुम्हाला वाटत असेल. पण ज्या घरामध्ये आपण रोज सकाळी उठतो, डेली आपल्याला तिथे राहायचं असतं, तिथे चांगल्या वाईब येणं खूप गरजेचं असतं. आपल्याला फ्रेश वाटणं, लेझी न वाटणं हे खूप गरजेचं असतं. आणि जिथे सनलाईट व्हेंटिलेशन आहे तिथं आपोआप उत्तेजना राहते, आपोआप माणूस फ्रेश राहते. त्यामुळे ह्या गोष्टी इम्पॉर्टंट ठरतात. तुम्ही ऍक्च्युअल मध्ये राहायला गेले ना, मग या गोष्टी आपल्याला नंतर वाटतात की अरे थोडंफार आपण अजून थोडं शोधलं असतं आपल्याला चांगली गोष्ट भेटू शकली असती. तर त्यामुळे या गोष्टी आम्ही मेन्शन करत आहोत. असं की ह्या मोठ्या हायलाईट केलेल्या गोष्टी नाही आहेत, पण ह्या बेसिक गोष्टी असतात जे आपल्याला रोज फेस करावं लागतं. आणि अक्षरशः आम्हाला ह्या घरात दिवसा जर राहत असलो तर कधी फॅनची आवश्यकता नाही भासत, लाईट सुद्धा लावावं लागत नाही. त्यामुळे खूप चांगलं वाटतं, फ्रेश वाटते. जरी आपला मूड जरी ठीक नसला तरी वातावरण असं असतं की आपला मूड फ्रेश होऊन जाते. करेक्ट. नेक्स्ट पॉईंट असा की तुम्ही रात्री आजूबाजूचे सराउंडिंग चेक केलं पाहिजे. तुम्हाला दिवसा फ्लॅट योग्य वाटू शकतो, पण रात्री त्याची कनेक्टिव्हिटी कशी आहे, रात्रीला त्या रस्त्यांवर वर्दळ असते का? कारण की जर तुम्ही वर्किंग असाल आणि तुम्हाला थोडं लेट झालं ऑफिसमधून घरी यायला, तर असं तुम्हाला सेफ वाटलं पाहिजे की आपण घरी जात आहे तर व्यवस्थित घरी पोहोचलं पाहिजे. स्ट्रीट लाईट वगैरे अवेलेबिलिटी आहे का ते पण चेक केलं पाहिजे. बऱ्याच रस्ते दिवसा खूप चांगले वाटतात, पण रात्री तिथे जर स्ट्रीट लाईट वगैरे अवेलेबिलिटी नसते किंवा खूप शांत आणि लोक नसणारा असा रोड असू शकतो, तर ते खूप आपल्याला रिस्की वाटते. स्पेशली मुलींना या गोष्टी चेक करणं खूप गरजेचं आहे. आणि या फ्लॅटवर एक गोष्ट मला आवडली होती की जी रात्री 10 नंतर सिक्युरिटी वर कोणाला सोडत नाही. जर तुम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला, म्हणजे तुम्हाला ते आधी विचारतील की हा पर्सन आलाय, तर त्याच्याशिवाय तुमची परमिशन घेतल्याशिवाय ते तुमच्या फ्लॅटला सोडत नाही. तर ही एक गोष्ट मला आवडली होती. हे पण नाही पाठवत ना आपले ब्लिंकिट वाले किंवा फ्लिपकार्ट वगैरे डिलिव्हरी एजंट ते तिथे घेतात आणि मग आपण स्वतः जाऊन कलेक्ट करायला लावतात. असं डायरेक्ट कुणाला अनदर पर्सनला पाठवून देत नाही. त्यामुळे ते खूप सेफ वाटते इथं. आणि आम्ही फ्लॅटमध्ये येताना आधी आजूबाजूच्यांना थोडंसं त्यांच्यासोबत बोललो होतो की कशी आहे, कशा पद्धतीची सोसायटी आहे, कसं वातावरण आहे, कशी वाईब आहे. तर त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी चांगले रिस्पॉन्स आले होते, म्हणून आम्ही हा फ्लॅट सिलेक्ट केला होता.
तर सुरुवातीला फ्लॅट पाहताना आम्ही एका ब्रोकरला भेटलो. तर झालं असं की त्याने आम्हाला फ्लॅट वगैरे दाखवला व्यवस्थित, सगळं सांगितलं की एवढं रेंट बसेल, एका महिन्याचं रेंट तुम्हाला ब्रोकरेज म्हणून द्यावं लागेल. तर सगळं आम्ही त्याचं मग ओके झालो. पण आम्ही ओनरला बोललो नव्हतो आणि भेटलोही नव्हतो. आणि आम्हाला ब्रोकर पण काय बोलला की इथे असाच कन्सेप्ट आहे, ओनर लोक खूप बिझी राहतात, ते इथं राहत नाहीत, मुंबईला वगैरे राहतात, त्यामुळे त्यांना डायरेक्ट तुमचा कॉन्टॅक्ट होणार नाही, असं सगळं बोलणं झालं होतं. पण आम्हाला एक थोडा डाऊट वाटला होता, म्हणजे स्पेशली पवनला. कारण पवनचं कसं आहे, हा आयटी मध्ये काम करते, त्यामुळे याचं सगळं खूप चौकस राहते, हा नेहमी गोष्टी जज केल्याशिवाय हा कुठेच पुढे जात नाही. त्यामुळे याचं म्हणणं होतं की एकदा तरी आपण ओनरला भेटलो पाहिजे. तर मला पण वाटलं हा ठीक आहे, आपल्याला राहायचंय तिथे, अग्रीमेंट वगैरे करायचंय, तर मग एकदा भेटून घेऊया. जेव्हा आम्ही ओनरला कॉलवरती बोललो तेव्हा आम्हाला एकदम शॉक बसला. कारण ओनर आम्हाला बोलला की त्यांनी त्याची रूम ब्रोकर थ्रू दिलेली नाहीये. त्यांनी डायरेक्ट आम्हाला असं बोलला की ब्रोकर थ्रू त्याला द्यायचीच नाहीये. इव्हन त्याला ब्रोकरविषयी खूप हेट होता. तो असं बोलला की तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे या, मी तुम्हाला तुमचं अग्रीमेंट करून देतो, तुम्ही सगळं, तुम्हाला काय फॅसिलिटी पाहिजे देतो, आणि तुम्ही डायरेक्ट. आणि आम्ही दोघं यंग होतो, त्यामुळे त्याने खूप अंडरस्टँड केला आणि तो आम्हाला 20,000 मध्ये 1 BHK फ्लॅट द्यायला रेडी झाला. आणि आम्ही एवढं खुश झालो किंवा म्हणलं आता ब्रोकरचं पण कटकट गेली, त्यामुळे आम्ही बाकी काहीच न पाहता त्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो 20,000 रेंटवरती. तर मग झालं असं की आम्हाला वाटलं तर ब्रोकरची कटकट गेली, मस्तपैकी सामान वगैरे शिफ्ट करून घेतलं. आणि जसं की आम्ही सांगितलं, तिथं गेल्यानंतर आम्हाला इश्यू आले ते म्हणजे पहिलं म्हणजे तिथं सनलाईट वगैरे येत नव्हती, ते आम्हाला समजलं. नंतर आम्हाला समजलं की ती अनफर्निश्ड रूम होती, त्यामुळे आम्हाला तिथं सामान सगळं आमचं अस्ताव्यस्त दिसत होतं. एक सुद्धा कपाट नसल्यामुळे आम्हाला बिलकुल ऑर्गनाइज्ड वाटत नव्हतं. है ना? बाल्कनी, हा, आणि बाल्कनी खूप स्पेशियस होती, पण त्या बाल्कनीचा युजेस नव्हता होत, कारण की पूर्णपणे अंधार वाटत होता त्या आणि बाल्कनी. व्हेंटिलेशन काहीच नाही. बाल्कनी असून पण बिलकुल व्हेंटिलेशन नाही. त्यामुळे बिलकुल असं घरात राहिल्यासारखं फील येत नव्हतं त्या घरामध्ये. त्यामुळे मग आम्हाला हळूहळू हे प्रॉब्लेम समजत गेले. आणि झालं असं की 8 ते 10 दिवस गेल्यानंतर आम्हाला त्या ब्रोकरचे कंटिन्यू कॉल येत होते. तो म्हणे की नाही, असं नाही चालणार, मी तुम्हाला रूम पाहून दिली, असं म्हणजे थ्रेटनिंग कॉल वगैरे त्यांनी स्टार्ट केलं. मग आम्ही विचार केला की आम्ही नवीन आलेलो आहोत, कशाला आपल्याला ह्या कटकटीत पडायचंय, आणि बाकीचे पण प्रॉब्लेम्स होते हे सगळे. त्यामुळे आम्ही नवीन फ्लॅट पाहायला सुरुवात केली. तर असा किस्सा आमच्यासोबत झाला होता. त्यामुळे तुम्ही हे ओनर सोबत आणि ब्रोकर सोबत डायरेक्टली बोलून घ्या, समोरासमोर सगळ्या गोष्टी तिथेच क्लिअर करा, त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका. सगळ्या गोष्टी क्लिअर करायला पाहिजे. हम्म. ओनर सोबत पण तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याला सगळं सोल्युशन घ्या त्याच्याकडून. आणि ब्रोकरला पण सांगा, मला रूम सगळी म्हणजे रेडी पाहिजे, काहीच प्रॉब्लेम्स पुढे यायला नकोत. हा, कारण हे लोक जेव्हा आपण डिपॉझिट देतो त्यांना ते अमाऊंट डबल ऑफ द रेंट असते, आणि जेव्हा आपण ते सोडून जातो तेव्हा ते डिमांड करतात की रूम पेंट करून दिली पाहिजे, काहीच गोष्ट खराब नाही झाली पाहिजे. मग जेव्हा आपण त्या फ्लॅटमध्ये राहायला जातो तेव्हा आपण सुद्धा आपल्याला ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या डिमांड केल्या पाहिजेत. जसं की ह्या फ्लॅटमध्ये आल्यानंतर ते डोअरबेल काम करत नव्हती, तर पवननी ती सांगून सुद्धा ती पण रिपेअर करून घेतली ओनरकडून. आणि ते देतात ते लोक, कारण त्यांना ऍक्च्युली त्यांना पाहिजे असते की लोक त्यांच्या फ्लॅटमध्ये राहायला यावं आणि चांगले लोक यावं, त्यामुळे ते देतात करून. करेक्ट. तर त्यामुळे ब्रोकर आणि ओनर सोबत सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्या. नंतर काही हिडन चार्जेस किंवा हिडन एक्सपेन्सेस नाही आले पाहिजेत. जसं की ते आपण शिफ्टिंगच्या वेळेस नाही का विचारत होते, तर लोडिंग अनलोडिंग चार्ज. शिफ्टिंगच्या वेळेस कसं असते, बऱ्याचशा सोसायटीजमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत रेंट, ब्रोकरेज, डिपॉझिट सगळं क्लिअर करून घेता. पण जेव्हा तुम्ही सामान शिफ्ट करता किंवा तुम्ही एखादी नवीन ऑर्डर करता, की जसं की तुम्हाला सोफा घ्यायचा आहे, कपाट घ्यायचा आहे, किंवा काही अशी मोठी अवजड गोष्ट ऑर्डर करता, तेव्हा लिफ्टमधून ने-आण करण्यासाठी ते एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला आणखी मागतात. आता आम्हाला ₹1000 मागितले होते त्यांनी, तर आम्ही ते ऑलरेडी सुरुवातीलाच बोलणं करून घेतलं होतं की काही चार्जेस ह्याच्यापेक्षा जास्त आले तर ते आम्ही देणार नाही. त्यामुळे ते आमचे वाचले. पण जर तुम्ही या गोष्टी बोलणं करून घेतल्या नसतील तर त्या तुम्हाला नंतर भुर्दंड बसू शकते. आणि मेंटेनन्स वगैरे तुम्ही तुमच्या रेंटमध्येच इन्क्लूड करायला पाहिजे. तर इलेक्ट्रिसिटी बिल ओनर म्हणत असेल की त्याच्याकडूनच देईल, किंवा तुम्ही स्वतः ते इलेक्ट्रिसिटी बिल पे करू शकता. तर अशा गोष्टी तुम्ही क्लिअर ठेवल्या पाहिजे. सगळं कॉन्व्हर्सेशन आणि जो काही खर्च असेल तो क्लिअर ठेवला पाहिजे. तर अशाप्रमाणे ठळक कंपॅरिझन केल्यास मागच्या त्या फ्लॅटचं आणि आम्ही राहत असलेल्या ह्या फ्लॅटचं, तर तो एक अनफर्निश्ड 1 BHK होता, आणि हा सेमी फर्निश्ड 2 BHK आहे. तर त्यामुळे मला असं वाटते हा आम्हाला सूट झालाय फ्लॅट, किंवा आमच्याकडे सामान नसल्यामुळे हा जो सेमी फर्निश्ड आहे आम्हाला हा बरा वाटला. कारण की मागच्या फ्लॅटमध्ये तो अनफर्निश्ड असल्यामुळे आमच्याकडे काहीच सामान नव्हतं. इव्हन बेसिक रॅक पण नव्हतं किचनमध्ये. त्यामुळे आमचे भांडे किंवा जे आमचं लागणारं साहित्य होतं डेलीचं, ते सगळं अस्ताव्यस्त वाटत होतं. त्यामुळे आम्हाला इमिडिएट बेसिसवर एक रॅक घ्यावं लागलं. त्याचा पण खर्च ॲड झाला. जर तुमच्याकडे ऑलरेडी सामान असेल, जसं की तुमची अलमारी असेल, तुमचा बेड किंवा तुमचं कपाट, अजून काही बेसिक ज्या फर्निचरमध्ये गोष्टी येत असतील,
तर त्यासाठी तुम्हाला अनफर्निश्ड फ्लॅट खूप चांगला वाटू शकतो. पण जसं की तुमच्याकडे काहीच गोष्टी नाही आहे आणि तुम्ही फक्त लागणारे दररोजचे कपडे घेऊन जर पुण्यात येत असाल, तर तुमच्यासाठी फर्निश्ड किंवा सेमी फर्निश्ड फ्लॅट हा योग्य असू शकतो. तर रेंटमध्ये बोलायचं झाल्यास त्या तो अनफर्निश्ड 1 BHK असल्यावर सुद्धा आम्ही त्याला 20,000 त्याला आम्ही रेंट देत होतो. पण इथं सेमी फर्निश्ड असल्यावर आम्ही याला 22,000 देत आहे. आणि इव्हन त्याच्या कंपॅरिझनला हा फ्लॅट मला खूप आवडला. जसं की खूप स्पेशियस आहे. इथं सगळं अवेलेबिलिटी आहे. ॲम्युनिटीज आम्हाला भेटत आहेत. आम्हाला मोठी स्पेशियस बाल्कनी भेटत आहे. तर त्यामुळे मला हा वाटते 22,000 मध्ये हा वर्थ. जेव्हा मी या ओनरला भेटलो तेव्हा याने पण मला 25,000 सांगितले होते पर मंथ. पण मी थोडं निगोशिएट करून त्याच्याशी थोडं बॉन्ड बनवून आम्ही त्याला 22,000 पर्यंत आणलं आणि तो पण रेडी झाला. त्याला समजलं होतं की मुलं चांगले आहेत. दोघं पण वर्किंग आहेत आणि त्यामुळे तो रेडी झाला की हां ठीक आहे, आम्ही तुम्हाला 22,000 द्यायला तयार आहे. पण इलेक्ट्रिसिटीचं जे काही बिल येईल ते तुम्हाला स्वतः भरावं लागेल. सगळ्यात शेवटचा पण खूप महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे रिअल टाईम चेक. जर तुम्ही दोघंही वर्किंग असाल तर तुम्ही एक रिअल टाईम चेक घेतला पाहिजे, की तुम्हाला ऑफिसला जायला यायला किती वेळ जातो. तर हे तुम्ही एकदा चेक केलं पाहिजे. बऱ्याचदा आपण काय करतो, की सगळ्या गोष्टी चेक करतो, फ्लॅट फायनलाईज करतो आणि आपण Google मॅपवरती चेक करतो, की हां, किती लांब आहे तर 3-4 किलोमीटर लांब आहे. पण आपण ॲक्चुअली आपला वेळ किती जातो ते कन्सिडर करत नाही. कारण डिस्टन्सपेक्षा मला वाटते सिटीमध्ये ट्रॅफिक किती आहे, पीक अवर्समध्ये किती ट्रॅफिक राहते याच्यावर खूप डिपेंड राहते, की आपण किती वेळात घरी पोहोचणार. तर त्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि स्पेशली जर तुम्ही लेडी असाल तर तुमचा जर मॅक्सिमम टाईम जर प्रवासात जात असेल, तर तुम्ही घरी आल्यानंतर पूर्णपणे एक्झॉस्ट होऊन जाता. त्यामुळे तुम्हाला स्वतःसाठी काही टाईम देता येत नाही. आणि तुम्ही कितीही चांगला फ्लॅट पाहिला, कितीही चांगलं घर ठेवलं आणि जर तुम्हाला त्या घरामध्ये टाईमच नाही स्पेंड करता येत असेल, तर मग मजा नाहीये. त्यामुळे सोबत-सोबत फ्लॅट पाहताना या गोष्टीवर पण तुम्ही ध्यान दिलं पाहिजे, की आपल्याला येण्या-जाण्यामध्ये किती वेळ जात आहे किंवा आपण किती टायर्ड होत आहोत, एक्झॉस्ट होत आहोत का? कनेक्टिव्हिटी आहे का? की एखाद्या वेळेस आपल्याला इमर्जन्सीमध्ये घरी यायचं असेल किंवा लेट झाला असेल तर अवेलेबिलिटी आहे का? जर तुमचं येणं-जाणं मेट्रोने किंवा बसने असेल दररोजचं, तर तुम्ही हे चेक केलं पाहिजे की तुमच्या ॲक्चुअल फ्लॅटपासून ते बस स्टॉपपर्यंतचं डिस्टन्स किती आहे? ते वॉक करायला किंवा जर तुम्ही स्कूटीने जात असाल, तर ते डिस्टन्स किती आहे? किती लवकर करता येईल? हे पण गोष्टी तुम्ही ह्या गोष्टीवर पण सुद्धा भर दिला पाहिजे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा पुण्यामध्ये शिफ्ट होत असाल तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. आणि याचसोबत आम्ही आणखी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो म्हणजे आम्ही पुण्यामध्ये कसे शिफ्ट झालो, शिफ्ट होण्यासाठी काय काय खर्च आला आणि आमचे मंथली एक्सपेन्सेस किती आहेत, हे सगळं एकदम ब्रेकडाऊन करून कंप्लीट डिटेलमध्ये सांगणारा व्हिडिओ आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तर त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा.